नमस्कार, मी श्रीकांत घुले. बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूयात हेडलाईन्सनं. टॉप हेडलाईन्सचे सहप्रायोजक आहेत चकोटे. स्वाद, गुणवत्ता आणि विश्वासाची 30 वर्ष. राज्यात रुग्णसंख्या घटली. दिवसभरात 20,740 नवे कोरोनाबाधित. रिकव्हरी रेट 93.24%वर. मुंबई आणि पुण्यातही कोरोनाचा आलेख घसरणीला. राज्यातील लॉकडाऊन 15 जूनपर्यंत वाढवलं. 1 जूनला नियमावली जाहीर करणार. काही ठिकाणी नियमांमध्ये शिथिलता आणणार. आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा. मूल्यमापनाद्वारे 10वीच्या विद्यार्थ्यांना पास करणार. 11वीच्या प्रवेशासाठी सीईटीचा पर्याय. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती. मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजेंचा राज्य सरकारला 6 जूनपर्यंतचा अल्टिमेटम. राज्य सरकारनं रिव्ह्यू आणि क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्याची मागणी. रायगडावरून थेट आंदोलनाचा इशारा. मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंची भावनिक साद. सर्व नेत्यांना केली हात जोडून विनंती. आरक्षणासाठी एकत्र येण्याची मागणी. पंतप्रधानांनी केली यास चक्रीवादळाच्या नुकसानाची पाहणी. मोदींकडनं ओडिशा, बंगाल, झारखंडला 1000 कोटींची आर्थिक मदत जाहीर. उल्हासनगरातील साई शक्ती या 5 मजली इमारतीचा स्लॅब कोसळला. दुर्घटनेत 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर 1 जण जखमी. शासनाकडनं मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर. आता बातमीपत्रात आढावा घेऊयात वेगवान बातम्यांचा. मराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण देण्याची अनेक मराठा नेत्यांनी मागणी केली आहे. त्यांची ही भूमिका असू शकते, पण ओबीसींमध्ये नवे प्रवर्ग करणं शक्य आहे का, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अशोक चव्हाण आणि विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं, असं आवाहन खासदार संभाजी छत्रपती यांनी केलं आहे. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी संभाजी छत्रपती यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांसमोर 3 पर्याय दिले आहेत. मात्र हे 3 पर्याय मान्य केले नाहीत तर त्याला तेच जबाबदार असतील, असंही राजे यावेळी म्हणालेत. मराठा आरक्षण ही राज्य आणि केंद्राची जबाबदारी आहे. तुझं माझं करून चालणार नाही. इथं नवरा बायको म्हणूनच राहावं लागणार आहे. मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर कुटुंबासारखं वागावं लागेल, असं देखील ते म्हणाले. राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोड्या करतायत, पण तुमच्या भांडणात आम्हाला रस नाही. आम्हाला जो न्याय शिवरायांनी दिला, शाहू महाराजांनी दिला, तो आम्हाला द्या. समाजानं 56 मोर्चातून आपली ताकद दाखवली आहे. आता खासदार आमदारांची जबाबदारी आहे. नाशिकमध्ये मी आक्रमक होतो, जो माझा स्वभाव नाही, पण सरकार आणि विरोधक हे असे कसे वागतायत हे पाहून मी अस्वस्थ होतो, असंही ते म्हणाले. 7 जूनपर्यंत जर सरकारनं मी सांगितलेल्या 5 गोष्टींवर निर्णय घेतला नाही तर आम्ही कोविड वगैरे काहीही बघणार नाही, असा इशाराच संभाजीराजे छत्रपतींनी दिलाय. 6 जूनपर्यंत मी अल्टिमेटम देतोय. त्यानंतर रायगडावरनं आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचा निर्धारही संभाजीराजे छत्रपतींनी बोलून दाखवलाय. कुठल्याही राजकीय पक्षाचा अजेंडा घेऊन आलेलो नाही. सकल मराठा समाजाला न्याय मिळायला हवा. छत्रपतींचा वंशज म्हणून सांगू इच्छितो की जो महाराष्ट्र मी 2007 पासून पिंजून काढतोय, मराठा समाजावर जो अन्याय आज होतोय त्याविरोधात हा लढा आहे, असंही ते म्हणाले. खासदार संभाजीराजे पक्ष काढत असतील तर त्यांना हार्दिक शुभेच्छा. राजेंसोबत जाणाऱ्यांनाही हार्दिक शुभेच्छा. माझ्या डोळ्यांसमोर फक्त समाज आहे, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली आहे. राज्य सरकारला दारू विक्रीचा प्रश्न महत्त्वाचा वाटतो, परंतु मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा वाटत नाही, असा टोलाही विनोद पाटील यांनी लगावला. आघाडी सरकारमुळेच मराठा समाजावर अन्याय झाला असल्याचं म्हणत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. भाजप सरकारनं मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, मात्र दुर्दैवानं काही लोकांनी आम्हाला धोका दिला आणि आमचं सरकार गेलं, अशी खंत यावेळी दानवेंनी व्यक्त केली. खरं तर या आघाडी सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे मराठा समाज मागास ठरवण्यात हे आघाडी सरकार कमी पडलं. त्यामुळे सुप्रीम कोर्टात आरक्षण रद्द झालं, असं दानवेंनी म्हटलंय.
गृहमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी पहिल्यांदाच पुण्याच्या पोलीस आयुक्तालयाला भेट दिली। यावेळी त्यांनी पुण्यातील क्राईमबद्दल आढावा घेतलाय। यावेळी त्यांनी पोलिसांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्याबाबतही भाष्य केलं। तर पोलिसांच्या बदल्यात पारदर्शकता महत्त्वाची असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय। उल्हासनगरमधील साई शक्ती या 5 मजली इमारतीचा स्लॅब कोसळल्याचं वृत्त आहे। यामध्ये 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर 1 जण जखमी झालाय। शासनाकडून मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। महिन्याभरातील स्लॅब कोसळून दुर्घटना घडलेली ही 3री घटना आहे। महाराष्ट्रात एप्रिल महिन्यात वेगानं वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येचा आलेख मे महिन्यात घसरणीला लागलाय। गेल्या काही दिवसांमध्ये नव्यानं सापडणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या 30,000च्या खालीच होती। आता 20,000च्या घरात पोहोचली आहे। गेल्या 24 तासात राज्यात 20,740 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत। राज्यात सध्या 2,89,088 सक्रिय रुग्ण आहेत। दिवसभरात 31,671 रुग्ण बरे झाले असून राज्याचा रिकव्हरी रेट 93.24% इतका झालाय। राज्यात मृतांचा आकडाही 500च्या खाली आलाय। दिवसभरात राज्यात 424 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुण्यात आढावा बैठक पार पडली। या बैठकीनंतर बोलताना राज्यातील लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे। याबाबतची नियमावली 1 जूनला जाहीर केली जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर शिथिलतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार असणार आहेत अशी माहिती देखील टोपे यांनी दिली। कोरोनाच्या 3ऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं असलं तरी नाशिकमध्ये गेल्या 4 महिन्यात दुसऱ्या लाटेतच 12,282 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। यामध्ये 0 ते 12 वयोगटातील मुलांचा समावेश आहे। लहान मुलांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्यानं नाशिक प्रशासन सतर्क झालंय। 3ऱ्या लाटेसाठी नाशिकमध्ये लहान मुलांसाठी काही स्पेशल रुग्णालय देखील तयार करण्यात येत आहेत। पालकांनी आपल्या लहान मुलांची योग्य काळजी घेण्याचं आवाहन तज्ज्ञांनी केलंय। राज्य शासनानं वादळग्रस्तांना भरीव रक्कम द्यावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा खासदार नारायण राणे यांनी दिलाय। देवबाग इथल्या नुकसानग्रस्त भागाची खासदार नारायण राणे यांनी पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला। मालवणात चक्रीवादळानं नुकसान झालं असताना इथले आमदार खासदार काय करतायत, मदत फक्त भाजप करतंय असं नारायण राणे यांनी म्हटलंय। महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। कोविड काळात दोन्ही पालक गमावल्यानं अनाथ झालेल्या बालकांच्या नावे 5 लाख रुपये मुदत ठेव ठेवून येणारं व्याज त्यांना मिळत राहावं। एक पालक गमावलेल्या बालकांना बाल संगोपन योजनेत समाविष्ट करून दरमहा 2,500 रुपये मदत मंजूर करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे। मुख्यमंत्री याबाबत सकारात्मक असून लवकरच कॅबिनेट बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात येईल। शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 10वीचा निकाल कसा लावणार याविषयी निकष जाहीर केले आहेत। 10वीच्या निकालाचे निकष जाहीर करताना वर्षा गायकवाड यांनी 10वीचा निकाल जून अखेर लावू शकतो असं म्हटलंय। 10वीच्या निकालासाठी 100% गुणांपैकी 50% गुण 10वीच्या अंतर्गत मूल्यमापनावर तर 50% गुण 9वीच्या अंतिम परीक्षेच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचं मूल्यमापन केलं जाईल असंही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। देशातील कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे सीबीएसई बोर्डाची 12वीची परीक्षा रद्द करण्याचे आदेश केंद्र सरकारला द्यावेत अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे। या याचिकेवरील सुनावणी सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे। केंद्र सरकार आणि सीबीएसईला या याचिकेची एक प्रत देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत। त्यानंतर सोमवारी या प्रकरणाची पुढील सुनावणी होईल। जालन्यातील भाजप कार्यकर्त्याला केलेल्या मारहाण प्रकरणात एका पोलीस उपनिरीक्षकासह 5 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। भाजपच्या युवा सरचिटणीस शिवराज नरियलवाले यांना पोलिसांकडून अमानुष मारहाण करण्यात आली होती। त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला। त्यानंतर सर्व स्तरातून याचा निषेध करण्यात आला। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मारहाण करणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली होती। याची दखल घेत पोलीस निरीक्षकासह 5 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। भागवत कदम, पोलीस कर्मचारी सोमनाथ लहामगे, नंदकिशोर ढाकणे, सुमित सोळुंखे आणि महेंद्र भारसाकडे अशी निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची नावं आहेत। प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक युसुफ लकडावालाला ईडीकडून अटक करण्यात आली आहे। खंडाळा येथील हैदराबादच्या निजाम कुटुंबियांच्या मालकीची 50 कोटी रुपयांची जमीन बनावट कागदपत्रांच्या सहाय्यानं
बळकावल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली. चौकशी अंती मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पदोन्नतीमधील आरक्षणावरून सरकारमध्ये कुठलाही वाद नाही, हा कायदेशीर प्रश्न आहे असं स्पष्टीकरण मंत्री जयंत पाटील यांनी दिलंय. तर सोलापूरकरांच्या उजनी धरणाच्या पाण्यावर जेवढा हक्क आहे तो कोणीही हिरावून घेणार नाही असंही ते म्हणाले आहेत. पाटण तालुक्यात शेतकरी आणि महसूल असा उभा संघर्ष सुरू आहे. नदीकाठी नैसर्गिक आपत्तीमध्ये दरवर्षी आपली जमीन वाहून जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र महसूल विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकरी करतायत. अखेर जलसमाधीचा निर्णय बाधित शेतकऱ्यांनी घेतलाय. शेतकऱ्यांनी आता मानवी संरक्षण भिंत करत आपली वडिलोपार्जित शेती वाचवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता प्रशासन काय भूमिका घेतं याकडे तालुक्यासह जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे. भाजपा आमदार प्रशांत बंब यांनी पीक विमा वाटपात पक्षपात केल्याचा आरोप केलाय. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांनाही पत्र लिहिलंय. गंगापूर मतदारसंघात पीक विमा देण्यात आला नाही, मात्र शिवसेनेच्या मतदारसंघात पीक विमा वाटप केल्याचा आरोप आमदार बंब यांनी केलाय. शेतकऱ्यांना पीक विमा नाही दिला तर उद्रेक होईल असा इशारा प्रशांत बंब यांनी दिलाय. एक छोटासा ब्रेक घेऊन बुलेटिनमध्ये लगेच परततोय. पाहत रहा लोकशाही न्यूज. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात उर्वरित बातम्यांकडे. सातारा लोणंद शिरवळ रस्त्यावर 2 महिलांचा अपघात झालाय. या अपघातात दोन्ही महिला मोठ्या प्रमाणात जखमी झाल्यात. रस्त्यावर गर्दी झाली मात्र कुणीही मदत केली नाही. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गाडी थांबवून तातडीनं स्वतःच्या गाडीत दोन्ही महिलांना शिरवळच्या खासगी जोगळेकर रुग्णालयात उपचाराकरता पाठवलं. त्यामुळे दोन्ही महिलांना वेळेत उपचार मिळालेत. जबाबदार लोकप्रतिनिधी या नात्यानं खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांना मदत केली. लशींबाबत केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात काँग्रेसकडून मुंबईत काल निदर्शनं करण्यात आली. साकीनाका मेट्रो स्थानकाच्या जवळ हे आंदोलन करण्यात आलं. यात काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. केंद्र सरकारच्या धोरणाचा विरोध करण्यासाठी मानवी साखळी तयार केली होती. मोदीजी आमच्या मुलांची लस विदेशात का पाठवली असा सवाल करणारे फलक हाती घेतले होते. मुंबई काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे मोठ्या संख्येनं लोक मृत्यू पावलेले असताना मृत्यूचे खरे आकडे लपवले जात आहेत असा आरोप संभाजी पाटील निलंगेकरांनी केलाय. ही गंभीर बाब असून आम्ही याचा लवकरच भांडाफोड करणार आहोत. मृत्यू पावलेल्या लोकांची खरी आकडेवारी आमच्याकडे आहे. समोरासमोर आल्यास आम्ही ही आकडेवारी पुराव्यानिशी देण्यास तयार आहोत अशी माहिती माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी उठवल्यानंतर राज्यातली गुटखा बंदीही उठवणार का असा खोचक सवाल मनसेनं केलाय. राज्यात सर्रासपणे गुटखा विकला जातोय, मात्र त्यावर जुजबी कारवाई केली जाते. त्यामुळे गुटखा बंदीही उठवली जाणार का अशी टीका मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. चंद्रपूरची दारूबंदी उठवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतल्यानंतर सर्वसामान्य लोकांना आनंद व्यक्त होतोय. दारूबंदी होऊन 6 वर्ष उलटली, मात्र या काळात दारूबंदी कुठंच दिसली नाही. उलट गुन्हेगारी, बेरोजगारी वाढली, अंमली पदार्थांचं सेवन वाढलं. यामुळे त्रस्त नागरिक दारूबंदी उठवण्याच्या मताचेच होते. त्याला मंत्रिमंडळाच्या निर्णयानं प्रतिसादच मिळाला. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात आनंद व्यक्त होत आहे. बीड जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये सध्या सर्वात जास्त रुग्ण उपचार घेत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सोयी सुविधा कमी पडू नयेत यासाठी बीड नगरपालिकेनं पुढाकार घेतलाय. नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांनी जिल्हा रुग्णालयाला 2,500 PPE किट्स आणि 2,000 नॉन डिस्पोजेबल किट्ससह 600 थर्मल गन आणि 600 ऑक्सिमीटर सुपूर्द केले आहेत. नगर परिषदेकडून देण्यात आलेल्या या मदतीनं जिल्हा रुग्णालयास आधार मिळाला आहे. इंदापूरमध्ये लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या घोडे व्यावसायिकांना इंदापूर तहसील कचेरीवर घोड्यासह मोर्चा काढला. लॉकडाऊनमध्ये शासनानं आर्थिक मदत करावी आणि इतर मागण्यांसाठी व्यावसायिकांना अनोखा मोर्चा काढला. मोर्चात 25हून अधिक घोड्यांचा समावेश होता. इंदापूर नगरपालिका ते प्रशासकीय भवन असा मोर्चा काढण्यात आला. प्रशासकीय भवनासमोर घोड्यांना नाचवण्यात आलं.
सातारा पालिकेच्या 30 घंटा गाड्यांनी कामबंद आंदोलन केलंय. पालिकेनं घंटागाडी चालकांच्या 3 महिन्यांपासूनचा पगार दिला गेला नसल्यानं घंटागाडी चालक आक्रमक झालेत. सुभाषचंद्र बोस चौकात 60 कर्मचारी एकत्र येत पालिकेविरोधात संप पुकारलाय. शहरातील घंटागाड्या बंद असल्यानं कचऱ्याचा प्रश्न गंभीर झालाय. जोपर्यंत पगार देत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचं सफाई कर्मचाऱ्यांनी सांगितलं. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.